काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं सद्गुरूंनी आपल्या सर्व शिष्यांना यात्रेला पाठवून स्वतः वैद्यनाथाच्या तिथे गुप्त रूपाने राहिले। म्हणून नामधारक विचारतोय, सिद्धाला म्हणतोय, सांगा स्वामी वृत्तांत। पुढे काय घडलं ते सांगा, गुरुचरित्र विस्तारून सांगा। शिष्य समस्त गेले यात्रेसी। अहो, सगळे शिष्य यात्रेला निघून गेले, राहिले कोण गुरुपाशी? गुरूंपाशी कोणी राहिलं का? काय एकटेच गुरु राहिले? पुढे काय घडलं हे जरा आम्हाला विस्तारपूर्वक सांगा, असं नामधारक सांगतोय। ऐकोनी नामधारकाची शिष्याची वाणी। नामधारकाला असलेलं कुतूहल, त्याच्या मुखातनं निघालेलं ते ऐकून सिद्धाला अतिशय आनंद झालाय। तो म्हणतोय, तू धन्य आहे। तू जसजसं मला विचारतो ना, तसतसं मला पण सांगायला आनंद वाटतो। अरे, तू गुरुभक्त आहे नामधारका। अविद्या माया सुषुप्तीतो निजले होते माझे चित्त। मी पण अविद्येने मायेने शांत बसलो होतो, पण तुझ्यामुळे, तुझ्या प्रश्नांमुळे मला ज्ञानज्योती, मला हे सगळं आठवलं आणि तुला सांगायची मला उपरती झाली। तू माझा प्राणसखा आहेस हे नामधारका। तुझ्यामुळे मला पुन्हा हे सुख प्राप्त झालंय। काय? गुरुचरित्र आठवले, हे सुधामृत तुझ्यामुळे मला पुन्हा आठवलंय। तुझे उपकार आहेत। गुरुकृपेचा तू बालक आहेस। अरे, तुझ्या वंशामध्येच गुरुकृपा आहे रे। त्यामुळे सगळे लोक तुलाही मानतील। मनामध्ये कुठलीही शंका धरू नकोस। अष्टैश्वर तुझ्याकडे नांदेल। हे सिद्ध नामधारकाला सांगतोय की गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे। तुला ही कामधेनूकडे काय काय आहे हे सगळं आता मी तुला विस्तारपूर्वक सांगतो। सद्गुरू वैद्यनाथला राहिले, सगळे शिष्य यात्रेला निघून गेले, पण आता नामधारकांनी विचारलं होतं आधीच की सद्गुरूंपाशी कोण राहिलं। आता सिद्ध काय सांगतोय बघा, समस्त शिष्य तीर्थासी स्वामी निरोपे गेले परियेसी। सगळे तीर्थ शिष्याला सद्गुरूंच्या आज्ञेमुळे गेलो होतो आपण गुरुपाशी। मी स्वतः भक्त गुरूंपाशी होतो सेवा करण्याकरता। सद्गुरूंची सेवा करण्याकरता मी एकटा गुरूंपाशी होतो। हे सगळे निघून गेले होते, यांना सद्गुरूंनी जायला सांगितलं होतं, सद्गुरूंनी यांना तीर्थयात्रेला पाठवलं होतं, पण मी एकटा मात्र सद्गुरूंपाशी होतो। आणि हे एकटे सिद्ध सद्गुरूंपाशी होते म्हणून त्यांना पुढे काय काय घडलं हे सगळं माहीत आहे।
मी तर थोडं ही अतिशयोक्ती होईल, पण मी सांगतो सिद्ध हे साक्षात सद्गुरु नृसिंह सरस्वतीच होते. कारण ज्या ज्या घटना घडल्या त्या इत्थंभूत नामधारकाला सांगितल्या गेल्या आहेत. सिद्धाचं रूप घेऊन स्वतः सद्गुरु तिथे आले होते. समस्त शिष्य तीर्थासी स्वामी निरोपे गेले परियेसी, होतो आपण गुरुपाशी. मी एकटा गुरुपाशी होतो त्यांची सेवा करायला. 1 वर्ष संवत्सर एक तया स्थानी, 1 वर्ष वैद्यनाथाला सद्गुरु होते. आणि त्या ठिकाणी अंबा आरोग्य भवानी सद्गुरु गुप्त होते. पण तरी काय घडलं तर एक ब्राह्मण मुनी होते. सद्गुरु आपला परिचय कोणाला देत नव्हते, गुप्त रूपाने राहत होते. पण एका ब्राह्मण मुनींनी गुरूंना बघितलं, त्यांना नमस्कार केला, नाना प्रकारची त्यांची स्तुती केली. त्या ब्राह्मणाला अचानक काय वाटलं, माझ्या सद्गुरूंकडे नृसिंह सरस्वती मुनींकडे बघून त्या ब्राह्मणाला अचानक काय वाटलं आणि त्यांनी सद्गुरूंना नमन केलंय, नमस्कार केलाय, त्यांची स्तुती करायला सुरुवात केली, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलंय आणि सांगितलंय वाचवा मला. माथा ठेवून चरणावरी स्तोत्र करी परोपरी, नाना प्रकारची स्तोत्र म्हटली आहेत आणि सांगितले स्वामी गुरुवर्य तारा तारा तारा, मला तारा. आता अज्ञान सागरामध्ये मी बुडालेलो आहे, अज्ञानी आहे, घोर अज्ञानी आहे. अहो फार दिवस झाले मी तप करतोय, पण माझं मन काही स्थिर होत नाहीये. तप करतो बहुत दिवस, स्थिर नव्हे गा मानस. फार दिवसापासून मी तप करतोय, पण माझं मन काही स्थिर नाही. या कारणाकरता ज्ञानाचा मार्ग काही दिसत नाही, तर तो आपण दाखवावा. ज्ञानाविणे तपास, ज्ञानाशिवाय तप हे व्यर्थ आहे. आणि तुम्हाला बघितल्यानंतर माझ्या मनात असं आलं की तुम्ही स्वतः मला मार्ग दाखवाल. मला खूप आनंद झालाय तुम्हाला बघून. बरेच दिवस झाले मी गुरूंची सेवा केली नाही, आणि तुमची सेवा केल्याने भगवंत सद्गुरूंची सेवा होईल. सद्गुरू मी स्थिर नाहीये हो. तुम्ही विश्वाचे तारणहार, तुम्ही जगद्गुरु आहात असं मला वाटतंय. त्यामुळे मला उपदेश करा, मला ज्ञान द्या. हा मुनी सांगतोय मला उपदेश करा, मला ज्ञान द्या. सद्गुरूंनी त्याचं ऐकलं आणि हसून विचारलं, तू कुठला मुनी रे? कोण्या गुरुशिवाय तू मुनी झालास हे सांग पहिले मला. तू म्हणतो मी मुनी आहे, अनेक वर्ष तप केले आहे, असं आहे तसं आहे, तर तू मुनी कुठला? तू कसा काय मुनी झालास? गुरुला सोडून तू मुनी कसा झालास? ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती असं त्यांनी म्हटल्यानंतर त्या ब्राह्मण मुनीच्या डोळ्यात पाणी आलं. खूप दुःख वाटलं.
तो म्हणतो, ऐका स्वामी ऐका, मला एक गुरु होता हो. आता गमतीशीर आहे बघा, खरोखर बघा, हे अतिशय मनापासून ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. तो म्हणतो, मला एक गुरु होता, पण माझा गुरु माझ्याशी निष्ठुर बोलायचा, रागाने बोलायचा, नाही नाही ते कृत्य करायला सांगायचा. गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर बोले. त्याचं वाक्य अतिनिष्ठुर असायचं. मला खूप त्रास दिला त्यांनी, अकृत्य सेवा करायला सांगितली त्यांनी. ही गुरुची निंदा आहे. अहो तो गुरु मला वेदशास्त्र काही सांगायचं नाही, ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या नाही, फक्त निष्ठुर बोलायचं आणि अकृत्य कृत्य करायला लावायचं. अहो त्यांनी कधी तर्क भाष्य सांगितलं नाही हो. आणि मी विचारायला गेलं की तो म्हणायचा, तुझं अंतःकरण अजून स्थिर नाही आहे. न सांगे वेदशास्त्र आपण तर्कभाष्यादी व्याकरण. वेदशास्त्र नाही, तर्कभाष्य नाही. आणि त्याला विचारलं, म्हणे तुझे अंतःकरण स्थिर नव्हे, अजून तुझं अंतःकरण स्थिर नाही, त्यामुळे मी तुला हे काही सांगत नाही असं सांगायचा आणि मला काहीही ज्ञान द्यायचं नाही. म्हणून सांगे आणि मग अजूनच काय काय भलतंच सांगायचा. आपलं मन स्थिर नाही आहे आणि मग माझ्यावर क्रोधिष्ठ व्हायचा, माझ्यावर राग व्हायचा की अजून कसं तुझं मन स्थिर होत नाही आहे. अहो हा काही सांगायचाच नाही. हा गुरुची निंदा करतोय, तेही कोणासमोर? अहो जगद्गुरु नृसिंह सरस्वती त्यांच्या समोर हा एका गुरुची निंदा करतोय. सद्गुरु शांतपणे पहिले ऐकतायत. आणि असं बरेच दिवस झाले बरं का. मी त्या गुरूंच्या जवळ होतो. आज नाही उद्या सांगतील, आज नाही उद्या सांगतील. एने परी बहुत दिवस होतो तया गुरुपाशी. आणि मग मला रागातच बोलायचे, चिडून बोलायचे. हे ऐकल्यानंतर ऐकोनी तयाचे वचन, त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर सद्गुरूंना हसू आलं. म्हणतात, हे ब्राह्मणा, आता सद्गुरू त्यांनी जे जे वर सांगितलं त्याच्यावर त्याच्याशी काय बोलतायत ते ऐका. नृसिंह सरस्वती त्याला सांगतात, हे ब्राह्मणा, तू आत्मघातकी आहेस. पहिल्या शब्दातच सद्गुरूंनी त्याला सांगून मोकळे झाले. काय? तर तू आत्मघातकी आहेस. एखादा मूर्ख आपल्या घरामध्ये कधी घाण टाकील का? त्याप्रमाणे तू करतोयस. तुझं अंतःकरण, अरे नाक कापल्यासारखं अपशकुन आहे. स्वतःचे गुण तुला माहित नाही, स्वतःच्या गुणाविषयी तू बोलत नाही, मग तुला कसं काय ज्ञान मिळणार? अरे तू गुरुद्रोही आहेस. सद्गुरू त्यांना सांगतात, तुझं अंतःकरण स्थिर कसं होईल? अरे तू गुरुद्रोही आहेस, अल्पबुद्धी आहेस, ब्राह्मण आहेस, पण तरीही गुरुद्रोही आहेस, अल्पबुद्धी आहेस. आपल्या सद्गुरूंचे गुण दोष आणि आनंदाने सांगतोयस. मग तुला कसं ज्ञान येईल?
तुझं मन स्थिर कसं राहील? अरे ज्याच्या जवळ सद्गुरूंचं धन आहे, सद्गुरू आहेत, त्यांनी रानावनात हिंडावा अशी स्थिती तुझी झाली आहे. अरे गुरु म्हणजे कामधेनू आहे. तू त्यांना सोडून माझ्याकडे आलास. आश्चर्य आहे. तू सद्गुरूंची निंदा करतोयस. त्यांना सोडून तू माझ्याकडे आलास. अरे गुरुद्रोही कवण नर, त्यासी नाही इह पर. गुरुद्रोही जो कोणी असेल त्याला थारा नाही रे, त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. जो सद्गुरूंना ओळखतो, जो गुरुनिंदा करत नाही, जो गुरुद्रोही नाही, त्याला सर्व ज्ञान प्राप्त होतं. वेदशास्त्र त्याला येतात आणि गुरु संतुष्ट होतात, तेव्हाच हे सगळं प्राप्त होतं. तू तर गुरूंची निंदा करतोयस, तू तर गुरुद्रोही आहेस. मग तुला हे सगळं कसं प्राप्त होईल? संतुष्टविता श्री गुरुसी, अष्टसिद्धी आपले वशी, क्षण न लागता परियेसी. अरे सद्गुरूंना प्रसन्न केल्यानंतर 8 सिद्धी त्याला वश होतात आणि सर्व ज्ञान प्राप्त हे एका क्षणात होतं. वेदशास्त्र सुद्धा त्याला येतं एका क्षणात. हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण मुनी सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवतोय, हात जोडतोय आणि अतिशय करुणा वचनाने म्हणतोय, जगद्गुरु, जगद्गुरु, तू निर्गुण निर्विकार ज्ञान सागर अपरंपार, माझा उद्धार कर, माझा उद्धार कर. मी अज्ञानाने बांधून गेलो होतो, मला गुरु कळले नाहीत. तुम्ही प्रकाश केला माझ्या डोक्यामध्ये. आता मला कळायला लागलंय माझ्याकडनं काय चूक झाली आहे. पण आता मला सांगा, कैसा गुरु ओळखावा, कोणे परी आहे सेवा, प्रकाश करून सांगावा विश्ववंद्य गुरुमूर्ती. तुम्ही विश्ववंद्य गुरुमूर्ती आहे, गुरु कसा ओळखायचा किंवा गुरुची सेवा कशी करायची हे मला माझ्या डोक्यात याविषयी प्रकाश टाका. त्यामुळे माझं मन स्थिर होईल, मी सद्गुरूंची सेवा करू शकेन आणि तुमच्या आमच्या माझ्यावर हे उपकार होतील. एवढं करून मला सांगा, असं तो ब्राह्मण मुनी नृसिंह सरस्वतींना सांगतोय. त्याची ती भक्तिपूर्वक वाणी ऐकून गुरूंना आनंद झालाय. ते विस्तारून सांगतायत. श्री गुरु म्हणती, ऐक मुनी, ऐक. आता तुझी चूक सांगितली, तुझ्याकडनं काय घडलं ते सांगितलं, तू जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर दिलं. आता तुला तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो, ऐक. श्री गुरु म्हणती, ऐक मुनी, गुरु म्हणजे जनक जननी. पहिले गुरु माता पिता, आई वडील हे पहिले गुरु. कोणीचा आपल्याला उपदेश केला असेल, कोणी अनुग्रह दिला असेल, कोणी मंत्र दिला असेल, तोची जाणा परमगुरु, तो परमगुरु. आई वडील गुरु, गुरु म्हणून म्हणशील तर प्रथमतः आई वडील हे गुरु. उपदेश करता जो कोणी असेल तो परमगुरु. नृसिंह सरस्वती गुरूंविषयी सांगतायत. गुरु म्हणजे विष्णू,
गुरु म्हणजे तो नारायणाचं स्वरूप, आणि नारायण समजून त्याची सेवा करावी. मी तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐक. यदर्थी याकरता कथा ऐक सांगो आम्ही तत्पर, आधी परवी असे निक. पूर्वी जी काय घटना घडली होती, जी काय कथा होती, ती मी तुला सांगतो. द्वापारामध्ये धौम्य ऋषी होते. तिघे शिष्य त्यांना अतिशय महत्वाचे होते. 3 शिष्य होते, आणि हे 3 शिष्य वेदाभ्यास शिकण्याकरता धौम्य मुनींकडे आले होते. त्यातलं एकाचं नाव होतं अरुणी पांचाळ, दुसऱ्याचं नाव होतं बैद, आणि तिसऱ्याचं नाव होतं उपमन्यू. अरुणी पांचाळ, बैद आणि उपमन्यू हे 3 शिष्य त्या धौम्य मुनींना होते. ते त्या सद्गुरूंकडे सेवा करत होते, गुरुसेवा करत होते, विद्या प्राप्त व्हावी म्हणून. पूर्वी असं होतं, सद्गुरू शिष्यांकडनं सेवा करून घेत होते. का? तर त्यांचं अंतःकरण बघत होते, याच्या मनामध्ये काय चाललंय. पूर्वी गुरुची ऐसी रीती, पूर्वी गुरूंची अशी पद्धत होती, शिष्या करवे सेवा घेती, शिष्यांकडनं सेवा करून घ्यावी, अंतःकरण त्यांचे पाहती, त्यांचं अंतःकरण बघावं, आणि मग त्यांचं अंतःकरण बघितलं, त्यांची भक्ती बघितली की त्यांचं अंतःकरण कसं आहे, त्यांची भक्ती कशी आहे, त्या पद्धतीने त्यांना कृपादृष्टी करावी, त्यांच्यावर कृपा करावी, त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. ही पूर्वी पद्धत होती. तर असा हा धौम्य मुनी, त्याच्याकडे हे 3 शिष्य अरुणी पांचाळ, बैद आणि उपमन्यू, त्यांनी एक दिवशी अरुणी पांचाळाला बोलवलं. ऐक द्विजा एक चित्ते, बघ ब्राह्मणा, शांततेने ऐक. त्यांनी आता अरुणी पांचाळाला बोलवलंय, आणि अरुणी पांचाळाला बोलवून सांगतोय, आधी तुवा जाओ नि राणी. अरे बाबा, तू असं कर. धौम्य मुनी अरुणी पांचाळाला सांगतात, तू शेतामध्ये जा, आणि आपलं जे शेत आहे ना, त्या शेतामध्ये जिथे आपण भात लावलाय त्या ठिकाणी पाणी राहत नाहीये. त्यामुळे भूमीला पाणी न मिळाल्यामुळे पीक येत नाहीये. तर तू तिथे जा आणि बघ बरं, काहीतरी कर, बांध बिन घाल, दगड बिगड लाव, की जेणेकरून शेतातलं पाणी वाहून जाणार नाही आणि त्या पिकाला पाणी मिळेल. जा, त्वरित जा आणि कर हे, असं धौम्य मुनी त्या अरुणी पांचाळेला सांगतात. असे वृत्ती तळे खाली, तेथे पेरिलेसे साळी, तेथे नेऊन उदक खाली. हे बघ, हे ताबडतोब कर बरं. मी तिथे भात लावलेला आहे आपण, पण त्याला पाणी काही मिळत नाहीये, तर त्याला काही करून पाणी घाल, ते थांबलं पाहिजे, असं काहीतरी कर, लवकर जा बरं. ऐसा गुरुचा निरोप होता. सद्गुरूंचा निरोप, सद्गुरूंची आज्ञा, गुरुवाक्य प्रमाण. तो धावत गेला आणि शेतापाशी जाऊन बघतोय, खूप मोठा कालवा, पाणी भरपूर हो, खूप मोठा कालवा. जिथे पाणी वाहत होतं, धडधडा धडधडा वाहत होतो, पण यांच्या जमिनीत थांबत नव्हतं. मग यांच्या जमिनीत पाणी कसं येईल? मग तो काय करायला लागला,
की मी जर हे नाही केलं तर माझे गुरु माझ्यावर रागवतील. बर माझ्या शेतात म्हणजे गुरूंच्या शेतातनं पाणी निघून चाललंय. मग त्यांनी विचार केला ज्या ठिकाणून पाणी जातंय ना तिथे दगड लावावे. म्हणून त्यांनी मोठमोठे दगड आणून ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा फोर्स इतका होता, पाणी इतक्या जोरात वाहत येत होतं की ते दगड सुद्धा वाहून जात होते. आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आळ. पाणी जात असे धडाधड. पाणी इतक्या जोरात येत होतं, जाती पाषाण वाहून दगड सुद्धा वाहून जात होते. पाणी थांबतच नाही. नाना प्रकारचे प्रयत्न केले, काही केल्या पाणी काही थांबे ना. काय करावं हे भगवंता, हे नारायणा, काय करू. खूप विचार केला, कारण कितीतरी वेळा मी याच्यामध्ये दगड टाकले, माती टाकली, हे टाकलं, पण त्या पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की ते दगड थांबतच नाही. ते दगड वाहून जात आहेत. निश्चय करुणी मानसी, मनामध्ये मात्र निश्चय केला, नाही नाही नाही, माझ्या गुरूंचं वाक्य आहे, माझ्या गुरूंच्या शेतात पाणी मिळालंच पाहिजे. हा मनामध्ये निश्चय केला. मनामध्ये सद्गुरूंचं स्मरण केलं. म्हणे आता उपाय असी, आता याला एकच उपाय आहे. काय प्रयत्न काय करावा. खूप पाषाण घातले, खूप दगड घातले, खूप विटा घातल्या, माती घातली, काही उपयोग नाही. मग आता एकच उपाय, या पाण्याला मी आडवा होईल आणि मी आडवा झालो तर हे पाणी थांबेल नक्की. हा मनामध्ये निर्धार केला. बघा, पाण्याचा प्रवाह इतका जोरात असताना गुरु वाक्या करता गुरुची आज्ञा झाली म्हणून हा स्वतः प्रवाहामध्ये दोन्ही हात धरी दरड, समोरचे जे काय बांध होता त्याला पक्क दोन्ही हाताने पकडलंय आणि दुसऱ्या दगडावर पक्के पाय रोवले आणि त्या जिथून पाणी वाहून जात होतं, दगड वाहून जात होते, त्या ठिकाणी आपलं शरीर झोकून दिलाय. आडवा झालाय हो, झाला आपण उदकाळ, उदकाच्या पाण्याचा आड झाला. मनामध्ये मात्र गुरूंचं स्मरण चाललंय, गुरूंचं ध्यान चाललंय की गुरूंनी सांगितलंय गुरुवाक्याप्रमाणे. ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करितासी. त्याच्या मनाने एकाग्रतेने हे काम केलं. अहो, पाणी थांबलं. सगळं पाणी गुरूंच्या शेताकडे जायला लागलं. अर्ध अधिक पाणी गुरूंच्या शेताकडे गेलं. अर्ध पाणी वाहून जात होतंच, पण अर्ध पाणी शेताकडे गेलं. त्यामुळे शेतामध्ये पाणी गेलं. त्या शिष्याला आनंद झाला, पण आपला अर्धा अधिक बुडालाय पाण्यात. बुडता झाला प्रवाह पाणी, गुरुची वृत्ती झाली धनी. गुरुची शेत वाढलं. त्या शेताला, त्या पिकाला भरपूर पाणी मिळालं. हा आनंद आहे. म्हणजे गुरुनी मला जे करायला सांगितलं होतं की शेतामध्ये पाणी पिकाला मिळालं पाहिजे, बघ तुला काय करायचं ते कर, असं गुरूंनी मला जे सांगितलं ते मी केलंय. माझ्या गुरूंच्या शेतामध्ये पाणी गेलंय. माझ्या गुरूंच्या पिकाला पाणी मिळालंय. हा मनामध्ये आनंद आहे.
पाण्यामध्ये आडवा पडून राहिलाय, प्रवाहाचा झोत सहन करतोय, पण हलत नाहीये. इकडे धौम्य मुनी विचार करतायत, अरे संध्याकाळ झाली तरी हा अरुणी आला का नाही? संध्याकाळ झाली, सूर्य डुबायला लागलाय, तरीही आला का नाही? हा विचार करतायत धौम्य मुनी. त्यांचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले मनी, दिवस गेला अस्तमानी, अद्यापि शिष्य न ये म्हणे. अजून माझा शिष्य का येत नाही हा विचार करताय. आणि मग धौम्य मुनी आपल्या शिष्याला शोधायला निघाले. काय होतो त्यांना शिष्य काय सांगतो ते शिष्याला काय सांगतात, सद्गुरू प्रसन्न होतात का, हे सगळं आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.